पट्टणकोडोली इथल्या हुपरी कोल्हापूर रोडवरील तपस्या हॉटेलसमोर बुधवारी भर दिवसात थरारक घटना घडली। चारित्र्याच्या संशयावरून 35 वर्षाच्या पत्नीवर पती श्रीशैल्य शिवाप्पा पुजारीनं कटरनं वार केले। या घटनेत पत्नी सुजाता पुजारी गंभीर जखमी झाली। दरम्यान घटनास्थळी जमलेल्या जमावानं पती श्रीशैल्य याला चोप दिला, त्यामुळे तो पळून गेला। जखमी सुजाता यांची प्रकृती सध्या स्थिर आहे। सुजाता यांचे वडील अंबादास गुरव यांनी हुपरी पोलीस ठाण्यात पती श्रीशैल्य पुजारी विरोधात फिर्याद दिली आहे। हुपरी येथील गणेशमाळ वसाहतीत राहणारा श्रीशैल्य पुजारी हा कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत एका कंपनीत कामाला आहे, तर त्यांची पत्नी सुजाता पट्टणकोडोली इथल्या एका सराफ दुकानात काम करतात। सुजाता यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन श्रीशैल्य वारंवार वाद घालायचा। याबाबत सुजाताच्या माहेरच्या लोकांनी या दाम्पत्याला समजावून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता। बुधवारी दुपारी पुन्हा या पती-पत्नीत वादावादी झाली। पत्नी सुजाता रागानं घरातून बाहेर पडली। त्यानंतर श्रीशैल्य तिच्या मागून मोटरसायकलीवरून गेला। रस्त्यावरच या दोघांमध्ये पुन्हा वादावादी सुरू झाली। संतापलेल्या श्रीशैल्य यानं अचानक खिशातील कटर काढून पत्नी सुजाताच्या गळ्यावर वार केला। त्यामुळे सुजाता जीव वाचवण्यासाठी शेजारच्या हॉटेलात घुसली। तिच्या पाठोपाठ पती श्रीशैल्य सुद्धा हॉटेलमध्ये शिरला, पण तिथं उपस्थित असलेल्या अन्य लोकांनी सुजाता यांचा बचाव केला आणि मारहाण करणाऱ्या श्रीशैल्यला चोप दिला। त्यामुळे त्यानं मोटरसायकलीवरून पळ काढला। जखमी सुजाता यांना ताबडतोब पट्टणकोडोली प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि त्यानंतर कोल्हापुरातील CPR रुग्णालयात दाखल करण्यात आलं। दरम्यान इचलकरंजीचे पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या। एखाद्या चित्रपटाप्रमाणे भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे हुपरी परिसरात खळबळ उडाली आहे। याबाबतचा पुढील तपास हुपरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सत्यवान हाके करत आहेत।